आपल्या देशाचे पंतप्रधान जाहीर सभेमध्ये अनेकदा अनेक गोष्टी बोलून जातात. त्याच्यामधली एक गोष्ट तुम्हाला आठवते का? किंवा ती घोषणा आठवते का? किंवा ती कविता आठवते का? मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं लूटने दूंगा, मैं देश नहीं बिकने दूंगा, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं लूटने दूंगा. ऐकलं ना? आठवतंय का आपल्याला? का विसरलात आपण? अरे विसरत जाऊ नका. आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशातल्या राजकीय परिस्थितीमध्ये सत्तेवर येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे लोक सरळ सरळ मतांची चोरी करतात आणि मग ते मोठे देशाच्या पंतप्रधान पदावर, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जाऊन विराजमान होतात. त्यामुळे सतर्क राहा, जागृत राहा. कधी काय होईल, एका रात्रीत कुठला निर्णय येईल, लोकशाही संपली म्हणून कधी कोण सांगेल, किंवा जेव्हा आपण झोपेत असू तेव्हा आजपासून संपूर्ण देशामध्ये राष्ट्रपतीची राजवट लागू झालेली आहे आणि इथून पुढे आता मतदानाचा हक्क सुद्धा नागरिकांचा काढून घेतला जाऊन आता वेगळ्या पद्धतीचं शासन देशामध्ये सुरू झालेलं आहे. असं काही होऊ शकतो, काही होऊ शकतं. लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि काल राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं देशातल्या 70 लोकसभेच्या जागा कशा चोरल्या आणि महाराष्ट्राचं अख्खं सरकार 76 लाख मताचा गोळ करून कसं सत्तेवर आलं, या विषयावर सविस्तरानं भाष्य केलंय. या विषयावर आज आपणही बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं बेधडक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. ही पत्रकार परिषद, त्या पत्रकार परिषदेची चर्चा देशातल्या तमाम विद्वानामध्ये, तमाम अर्थशास्त्रज्ञामध्ये आहे, तमाम समाजशास्त्रज्ञामध्ये आहे, तमाम राजकीय क्षेत्रातल्या प्रमुख नेत्यांमध्ये आहे, विचारवंतांमध्ये आहे आणि सगळेजण अख्ख्या देशातली जी विद्वत शक्ती आहे या सगळ्यांच्या समोर ही चर्चा सुरू आहे की राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केलेत, जो पुरावा दिलेला आहे, जे ज्या गोष्टी निवडणूक आयोगाने कशा चुकीच्या केलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीला जिंकून देण्यासाठी निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा चोरीचा शेल कसा बनलेला आहे, या विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्याची चर्चा सुरूच आहे. वर्तमानपत्राचे रकारेचे रकारे भरतात, टीव्हीवर डिबेट चालूच आहेत आणि 2-3 माणसं एकत्र आली की मानलं राहुल गांधीला, राहुल गांधी काही खोटं बोललेले नाहीत, हे असं या देशात घडलंय असं लोक आता बोलू लागले. आणि सामान्य नागरिक जे मतदान करतात, आपलं सरकार निवडतात, त्यांना जर हा प्रश्न त्याला विचारला की असं घडलंय तर ते सांगतील आश्चर्य नाहीच आहे, आम्हाला हे माहित होतं काहीतरी भानगड आहे म्हणून, कारण आम्ही ज्यांना मतदानच केलं नाही ते निवडून कसे येतात असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता उपस्थित करते. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण जाऊन फिरा, लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ठिकठिकाणी हेच बोललं जात आहे की आम्ही ज्यांना मतदान केलं ते पराभूत झालेत आणि ज्यांना मतदानच केलं नाही ते विजय झालेत. काहीतरी मोठी भानगड आहे, काहीतरी मोठी सेटिंग आहे, याची चर्चा सुरू झाली. आणि मग आपण जेव्हा राहुल गांधीची पत्रकार परिषद शांत डोक्याने पाहतो, त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने, नरेंद्र मोदींच्या सरकारने, देवेंद्र फडणवीसच्या महाराष्ट्रातल्या सरकारने किंवा विविध राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, या सरकारने जनतेच्या डोळ्यामध्ये निवडणूक आयोगाच्या हाताने धूळ टाकून मतांची चोरी करून सत्ता मिळवली आहे.
राहुल गांधींनी कर्नाटकच्या एका जाहीर सभेमध्ये सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मताची चोरी करून देशाच्या प्रमुख पदावर जाऊन बसलेले आहेत. जाहीरपणे राहुल गांधी बोलतायत. राहुल गांधीकडे मजबूत एव्हिडन्स आहेत आणि हे एव्हिडन्स त्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे पुरावा आहे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी गप्प आहे. नाहीतर ही भारतीय जनता पार्टी जर त्यांच्याकडे राहुल गांधीकडे काही पुरावे नसते आणि राहुल गांधीनं वेग स्टेटमेंट केलं असतं तर राहुल गांधीला अगदी 2-4 तासामध्येच त्यांनी अटक केलं असतं की आपण भारताच्या विरोधामध्ये बोलताय, भारताच्या संविधानाच्या विरोधामध्ये बोलताय, भारतातल्या संविधानिक संस्थांच्यावर आपण हल्ला करताय आणि मग कलम वगैरे शोधून त्यांना अटक सुद्धा केली असती. परंतु भारतीय जनता पार्टीत ही हिंमत नाही. याचं कारण महत्वाचं आहे की राहुल गांधी जे बोलले ते खोटं नाही याची सगळ्यांनाच खात्री आहे. आता देवेंद्र फडणवीस सारखा नेता, अभ्यासू नेता जेव्हा या विषयावर आपलं भाष्य करतो, आपण जरा जाऊन बघा देवेंद्र फडणवीस शब्दांच्या कशा कोट्या करतायत आणि म्हणतायत मतांची चोरी झाली नाही, राहुल गांधीच्या डोक्यातल्या चिपची चोरी झालेली आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे राहुल गांधींनी प्रश्न विचारलेत निवडणूक आयोगाला. राहुल गांधींचा हल्ला आहे निवडणूक आयोगावर. राहुल गांधी 5 प्रश्न विचारतायत निवडणूक आयोगाला. राहुल गांधी डेटा मागतायत निवडणूक आयोगाला. राहुल गांधी सांगतायत की एका घरामध्ये 80-80 मतदार जर राहिल्याचं तुम्ही दाखवलं तर हे कसे राहतात हे आपण दाखवून द्या. बोगस मतदान कसे मतदार यादीमध्ये आले आणि ते कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजय केलं त्याचे अनेक पुरावे राहुल गांधींनी दिलेले आहेत. त्या डिटेल्स मध्ये आज आपल्याला जायचं नाही. परंतु एका घरामध्ये जे घर आहे 600 स्क्वेअर फुटाचे घर आहे, त्या घरामध्ये 80 विविध जातीचे मतदार राहतात. हे सप्रमाण कागदावर डॉक्युमेंटली राहुल गांधींनी सिद्ध केलेलं आहे. यावर आयोग बोलत नाही. आयोग काय बोलतोय? राहुल गांधींनी शपथपत्र द्यावे. आता राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, संविधानिक पदावर आहेत, ते असले बाजारातले नाहीत. त्याला शपथपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु निवडणूक आयोगाचं जे सध्या डोकं आहे ना, किंवा निवडणूक आयोगाच्या डोक्यातल्या ज्या चिपा आहेत त्या भारतीय जनता पार्टीने केव्हाच काढून घेतलेल्या आहेत. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा मतचोरीचा सेल बनलेला आहे, पूर्णपणे सेल बनलेला आहे. आणि हा आता देशातला निवडणूक आयोग देशातल्या लोकशाहीवर हल्ला करतोय. या नागरिकाच्या एका मतांवर हल्ला करतोय. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर, समतेवर, बंधुत्वावर हा निवडणूक आयोग हल्ला करतोय. आणि निवडणूक आयोग हा देशाबरोबर प्रचंड मोठी गद्दारी करतोय, खऱ्या अर्थानं करतोय. आणि हा भारतीय जनता पार्टीच्या बगलेत जाऊन बसलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी जे सांगेल त्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं सेटिंग सुरू आहे. विविध राज्यामधल्या निवडणुका, त्यामध्ये 3-3, 4-4 महिन्याचं अंतर. एका राज्यातल्या निवडणुकीमध्ये 4-4 वेगवेगळे टप्पे. कारण नसताना एक जमाना होता की संपूर्ण देशातल्या निवडणुका एकाच दिवशी होत होत्या. तेवढी ताकद आणि शक्ती आपल्या प्रशासनामध्ये होती. परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 3-3, 4-4 टप्पे निर्माण करायचे, त्यात अंतर ठेवायचं, अनेक घोळ करायचे. बाहेरच्या राज्यातले प्रचंड कार्यकर्त्याच्या स्वरूपामध्ये नागरिक मतदार मागवायचे, ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सेट करायचे. असे फार प्रयोग भारतीय जनता पार्टीने सुरू केले. मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टीकडे 1 कोटी फिरते मतदार आहेत, 1 कोटी फिरते मतदार. आणि त्यांची पार्टी तर जगातली सर्वात मोठी पार्टी आहे. त्यांच्या पार्टीकडे, जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीकडे नसेल एवढं मोठं धन दौलत, काय हिरे माणिक मोती सगळं जे असतं ते सगळं आहे. त्यामुळे मग हे 1 कोटी मतदार एकत्र करून कुठे कुठे त्यांना सेट करायचं आहे याची तयारी निवडणुकीच्या अगोदर जेव्हा मतदान याद्या तयार होतात तेव्हाच करून ठेवली जाते. आणि मग त्या वेळेला त्या लोकांना मतदानासाठी वापरलं जातं. महाराष्ट्रातले मतदार कर्नाटकातले मतदार आणखीन कुठे उत्तर प्रदेशमधले बिहारमधले आणखीन कुठे पंजाबमध्ये. हा सगळा प्रकार सध्या भारतीय जनता पार्टी करते. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. भारतीय जनता पार्टीचे जे ज्ञानी लोक आहेत, विद्वान लोक आहेत, ते अत्यंत पोषक असा तूप भात खातात. या लोकांच्या डोक्यातून
या देशातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याची ही कल्पना या निमित्ताने पुढे आलेली आहे. गंभीर आहे मित्रांनो. या गोष्टीसाठी आता राहुल गांधी यापेक्षा वेगळं काय करणार आहेत? आंदोलन करतील, राज्यामध्ये राज्यात जातील, आणखीन देशाचा प्रवास करतील, लोकांना सांगतील असं घडलंय, असं घडलंय, असं घडलंय, असं घडलंय, आणि चोरून हे लोक सत्तेवर आलेले आहेत. आणि आता यांच्याकडे 160 पेक्षा 170च्या आसपास पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकत नव्हत्या, हे राहुल गांधी लोकांना जाऊन सांगतील. आणि एवढ्या सांगण्यानं पुढे काय होणार आहे, हा एक गंभीर प्रश्न आहे. तर या राज्यातल्या, या देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपल्या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी, आपलं राज्य वाचवण्यासाठी, आपलं संविधान वाचवण्यासाठी आता पुढे आलं पाहिजे. जेव्हा सर्वांच्यावरचा विश्वास संपून जातो, राजकीय पक्षावरचा विश्वास संपतो, प्रशासनावरचा विश्वास संपतो, न्यायालयाच्या वरचा जो आपला विश्वास आहे, हा विश्वास सुद्धा जेव्हा संशयाच्या भोवऱ्यामध्ये येतो, तेव्हा देशातल्या जनतेनं जागृत होऊन सतर्कपणे सत्ता पालट करून एक त्याला पूर्णपणे सत्तेवर अंकुश ठेवला पाहिजे. आणि संविधानाचं रक्षण करणाऱ्या, लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या, धर्मनिरपेक्षतेचं रक्षण करणाऱ्या, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं रक्षण करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे. हीच एक महत्वाची गोष्ट आता सध्या उरलेली आहे. त्यासाठी आता लोकांनी सतर्कपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये सावध झालं पाहिजे. आपल्या मताची चोरी कोण करतोय त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपल्या मताची चोरी होणार नाही, त्यासाठी हातामध्ये काठी घेऊन तयार असलं पाहिजे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.